आज आम्ही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 23 नोव्हेंबरला आम्ही निवेदन दिलं कलेक्टर महोदय आणि पालकमंत्री साहेबांना। त्या अनुषंगाने आम्ही आज जलसमाधी घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। प्रशासनाने अजून आमची कोणतीही दखल घेतली नाही। शासन स्तरावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। 14,332 हेक्टर जमीन सिंचनाखाली असण्याची क्षमता या कालव्याची आपली या धरणाची असताना सुद्धा कालव्याचं 9,448 क्षेत्र सिंचनाखाली आहे। 4,332 हेक्टर जमीन ही कालव्याच्या अंतर्गत असताना सुद्धा सिंचनाखाली आलेली नाही। सरकारच्या उदासीन भावनेमुळे आणि प्रशासनाच्या उदासीन भावनेमुळे आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान भरपाई शेतकऱ्याला भेटली नाही आणि गेल्या 3 वर्षापासून कालव्यामध्ये बिलकुल पाणी आलेलं नाही आणि शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली आली नाही। शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे। अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे। मोसंबेवाडी, लोणी काळे, जानेफळ आणि घाटनाद्रा अशा कितीतरी 14 गावाचा हा प्रश्न आहे कालव्याच्या संदर्भातला आणि लाखो शेतकऱ्यांची जमीन आज पडत आहे। आज कालव्यामध्ये पाणी नसल्यामुळे रब्बी हंगाम त्यांना भेटत नाही आणि दारिद्र्यरेषेखाली येण्याची स्थिती आणि शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आमची शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर याची संवेदनशील भूमिका ठेवून कारवाई करावी, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही येणाऱ्या काळात करू आणि याची लवकरात लवकर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा।